चला मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. ज्या सलामीची जोडीने मागचा सामना अगदी एक हाती जिंकून दिला, खास करून प्रीतम पाटीलचं अर्धशतक, ज्याने 14 बॉलमध्ये 51 धावांची एक झंझावत खेळी केली. तो खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक 8 वर पाहायला मिळते आणि त्याला साथ देण्याचं काम निलेश गंगाराम भोईर याने केलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना नमित अशोक पाटील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये पहिला बॉल या मॅचचा, पहिला बॉल परफ्यूम डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू राईज झाला, बॅट्समन सरप्राईज झाला आणि डॉट बॉलची सांगता होतीये निलेश भोईर. ही चांगली रणनीती असेल निलेश भोईरच्या अगेन्स्ट. बॉल ओला केला जातो, अगदी बकेट आहे पाण्याचं, त्या पाण्यामध्ये अगदी बॉल बुडवून पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे अतिरिक्त उसळी, पण खूप चांगली विकेट किपिंग रवी म्हात्रे याचं कौतुक करावं लागेल. मागच्या मॅच मध्ये देखील क्रुशियल ओव्हर मध्ये अगदी चांगली विकेट किपिंग केली होती. इथे बॅटची एज, चेंडू जातोय बिहाइंड विकेट किपर, सिंगल मिळतीये आणि सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना निलेश भोईर याच्या अगेन्स्ट अगदी वेगळ्या धाटणीची गोलंदाजी होते. गेम प्लॅन केला जातोय, प्रत्येक खेळाडू मागे एक रणनीती आखली जाते. मास्टर माइंड आपण पाहू शकाल भूषण उत्तम पाटील, कोहिनूर ऑफ नवी मुंबई या टीमचं नेतृत्व करत असताना आयांश कुमार 11 तुर्बे हा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. खोलगट टप्प्याचा चेंडू फ्लिक केला जातोय, अगदी भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. भावेशचा विचार केला तर खूप चांगले स्कोरर आहेत. अगदी त्यांचे पिताश्री एक MCA चे ऑफिशियल अंपायर आहेत, विजय पाटील यांचा सुपुत्र आहेत भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस यशांचा वेध, मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 वर परतलाय. मोठा धक्का लागतोय गाव देवी ऐरोली टीमला. फलंदाज प्रीतम पाटील परतलाय. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने हा बॉल नवीन पाटीलचा हा अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर स्किट झाला, वाटलं नव्हतं की इतका वेगाने चेंडू येईल. सरप्राईज झाला, सरप्राईज मुद्रा पाहायला मिळते प्रीतम पाटीलची की बॉल पडल्यानंतर इतका स्किट कसा झाला. अचंबित राहणारा, अचंबित करणारा हा बॉल पाहायला मिळतोय आणि पहिल्या विकेटचं पतन होते. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 3 धावा 1 गडी च्या मोबदल्यात. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना न्यू बॅटर मिस्टर JP ऐरोली गावाचा वंडर बॉय जयेश पाटील भरपूर पोटेन्शियल आहे. सध्या क्रमवारीमध्ये बदल केला गेलाय, प्रीतम पाटीलला प्रमोट केलं गेलंय. जयेश पाटील 1 डाऊन पोझिशन मध्ये पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर खेळलाय, समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय. क्षेत्ररक्षक हेमंत पाटील जो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता, 11 धावा डिफेंड केल्या होत्या हेमंत पाटीलने. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे, फक्त 4 धावा आतापर्यंत लागलेत धाव फलकावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय, 1 गड्याच्या मोबदल्यात शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर केला प्रहार, चेंडू सीमा रेषा पार. निलेश गंगाराम भोईरच्या बॅटमधून आलाय पहिला षटकार, 6 धावा. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वीरेंद्र सेहवाग ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय. वैयक्तिक 95 धावा अगदी करणारा हा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. याच गावामध्ये नवसातीच्या आयोजनामध्ये 11 बॉलमध्ये अर्धशतक झळकावणारा हा खेळाडू आहे निलेश गंगाराम भोईर. पोटेन्शियल आहे, भरपूर मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. व्यावसायिक संघामध्ये देखील अनेक वेळा पाहिले. जयेश पाटील राकेश गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिला बॉल पुल केला जातोय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सिंगल मिळतीये. जयेश पाटील आपण पाहू शकाल. दोन्ही बॅटर जर पाहिलं तर अटॅकिंग मूड मध्ये असतात, दोन्ही बॅटर अटॅक करण्यासाठी जाणला जातात आणि सध्याच्या हंगामामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू म्हणजेच जयेश पाटील ठरला. भरपूर चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. इथे लाईन अपील केली होती, अंपायर अगदी इशारा देत असताना की बॅट्समन आउट नाहीये, पण हा डॉट बॉल जरूर येतोय.
आज ढगाळ वातावरण असल्यामुळे याचा अंधार लवकर पडणार आहे, त्यामुळेच या पुढील होणारे अगदी मॅचेस हे कमी षटकाचे होतील याची देखील नोंद घ्या. डॉट बॉलची सांगता होतीये. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करत असताना हा बॉल होतोय फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे जेपीच्या बॅट मधून येतोय. पहिला क्रॅकिंग चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा अगदी स्ट्रोक लगवला गेला होता. काउ कॉर्नर रिजन मध्ये अडवण्याचा प्रयत्न राहुल कांबळे करत असताना उमेश कांबळे पाहायला मिळतील. 4 धावा मिळतील. 4 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 15 या आकड्यावर. एक गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. राकेश स्वतः कॅप्टन या टीमचं नेतृत्व करत असताना हा युवा खेळाडू आहे. यशांचा वेध. जयेश पाटीलने बॉल मिस केलाय आणि बॉलने स्टंपला किस केलाय. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का लागतोय गावदेवी ऐरोली टीमला. फलंदाज जेपी बॅक टू द डगआउट. वेगवान चेंडू पाहायला मिळते इनटू द ब्लॉक होल. यशांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतन. निराश मुद्रेने जयेश पाटील परतलाय. काय चेंडू पाहायला मिळते. भन्नाट वेग, भन्नाट पेस. दोन्ही फलंदाज 3-4 अचित झाले. प्रीतम पाटील देखील त्याच धाटणीतून बाद होताना पाहायला मिळाला. आणि आता जयेश पाटील देखील परतलाय. न्यू बॅटर राकेश जाधव. राकेश वर्सेस राकेश. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल आला, तिसऱ्या बॉलवर चौकार आला, चौथ्या बॉलवर विकेट आली. 5वा बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतील. काय गोलंदाजी सुरू आहे. सुपर बॉलिंग. चांगल्या लाईन अँड लेंथने गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. कुमार 11 तुर्बे टीमचा विचार केला तर पावसाळी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा या टीमने केला. पुन्हा एकदा तिसरा अगदी फलंदाज बाद होतोय जो बोल्ड झालाय आणि राकेश जाधव देखील परतलाय. षटक क्रमांक दुसरे संपला गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. राकेशने या ओव्हर मध्ये 5 धावा देऊन तब्बल 2 गडी बाद केलेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 गड्याच्या मोबदल्यात गावदेवी ऐरोली टीम 15 वर 15 धावा दाखल करायला लागलेत. 3 गोलंदाज वापरायचे, त्यामुळेच पहिले षटक हाताळलं. गोलंदाजी करत असताना नमित पाटीलने, त्यानंतर राकेशने चांगले षटक हाताळलं. फक्त 5 धावा खर्च केलेत. आता हेमंत पाटील जो मागच्या मॅचचा हिरो ठरला, 11 धावा डिफेंड करण्यास यशस्वी झालाय. पण आता या 6 बॉलचा सामना निलेश भोईरला करावा लागेल. टार्गेट 30-35 धावा पर्यंत मजल मारली तर मॅच मध्ये मजा येईल. त्यामुळेच तिथपर्यंत तुम्हाला मजल मारावी लागेल. फुलटॉस बॉल फेकलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. निलेश भोईरच्या बॅट मधून येतोय एक स्ट्रोक, पण इथे मात्र मिळतील फक्त सिंगल. एकच धाव मिळते. सुदैव म्हणावं लागेल तुर्बे टीम साठी. या फटक्यावर फक्त सिंगल मिळाली. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का. आणि इथे झेल पकडला जातोय आणि संपलाय निलेश भोईरचा खेळ. दोन्ही ज्युसी फुलटॉस मिस करत असताना निलेश भोईर या मॅच मध्ये पाहायला मिळते. नेमकं घडलं काय या बॉलवर त्याची पटलाणी करत असताना. फुलटॉस बॉल होता, अगदी रडार मध्ये होता, एलिव्हेशन नव्हतं आणि खूप चांगला झेल पकडला गेलाय. उमेश कांबळेच्या माध्यमातून हा झेल पकडलाय. विकेटचं पतन होतंय. चौथा धक्का लागतोय 16 या आकड्यावर. अगदी दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट आली. चला प्लीज खेळाडू लवकरात लवकर आपण परफेक्ट क्रीज पोहोचा. त्यामुळेच रिक्वेस्ट असेल की थोडंसं फास्ट खेळा. न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट रोहित आलाय. शेवटच्या ओव्हरचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि या 4 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. लेन बॉल पिक केलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. रोहितच्या बॅट मधून येतोय एक मोठा स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार षटकार. हे षटकार येणं गरजेचं आहे. 30-32 धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. शेवटच्या ओव्हरचे अजूनही जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हेमंत पाटील
पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर षटकार आलाय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. रोहितच्या बॅटमधून षटकार आलाय. करण आणि रोहित अशी जोडी पाहायला मिळते. पुन्हा एकदा यशजन जावेद आणि फलंदाज बाद होतोय. हा चौथा खेळाडू आहे ज्याने अगदी त्रिफळाचीत झालाय. 5 गडी बाद झाल्या. पुन्हा एकदा पाहिलं जाईल रिप्ले मध्ये वेगवान चेंडू यशांचा वेध झालाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सिकंदर नवीन बॅटर मंदिरामध्ये दाखल झाला. सिकंदर राठोड प्लेन मिस. खूप चांगली विकेट किपिंग, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अखेरचा बॉल. टीमची धावसंख्या 22. खूप चांगली गोलंदाजी राहिली आयांश 11 कुमार 11 तुर्भे या टीम कडून. आणि या बॉलवर मात्र इथे सिंगल. 23 धावा धावफल करावं लागले. 24 धावांचं टार्गेट आहे. 18 बॉल 24 धावा इक्वेशन पाहायला मिळते. बघूया या 24 धावा कशा पद्धतीने या धावांचा बचाव केला जातोय गावदेवी एअरवेल टीम कडून आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड केला जातात, पाठला केला जातोय आयांश 11 कुमार 11 तुर्बे टीम कडून. बघूया या मॅच मध्ये काय होत आहे. बघा ग्रामीण टेनिस क्रिकेट हे डीमार्टचं जे बोर्ड आहे अगदी या मैदानापासून थोडंसं लांब आहे तरी देखील ते अगदी क्लिअर आपल्याला ते डीमार्टचं हे संपूर्ण नाव दिसतंय. ग्रामीण टेनिस क्रिकेट. तेजस भोईर आणि टीम सज्ज झाली आहे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. चला मॅचला होते सुरुवात. सध्याच्या घडीला पावसाळी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चर्चेत आणि सर्वाधिक इनफॉर्म बॅट्समन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं नाव आहे कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण उत्तम पाटील. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल स्क्वेअर कट केलाय. बॅटची एज फ्लाय स्वीप मध्ये चेंडू फ्लाय होतोय. सिंगल मिळते. नो +1 अशा 2 धावा मिळतील. 24 धावा डिफेंड करायचे. पहिल्या बॉलवर अगदी चूक केली गोलंदाजी करत असताना राखी जाधव पाहायला मिळतोय. 18 बॉल 24 आता 18 बॉल 22 करायचे आहेत. भूषण पाटील आयांश 11 कुमार 11 तुर्बे संघ सध्याच्या घडीला पावसाळी क्रिकेटमध्ये भरपूर टायटल आपल्या नावी करणारा हा संघ देखील आहे. फटका चांगला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे प्रीतम पाटील वेगाने येईल. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव मिळते.
एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळते. एकच धाव मिळते, सिंगल मिळते. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 24 धावा हे टार्गेट इतकं मोठं नाही आहे. त्यामुळेच या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी ही जोडी कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय ते देखील पाहणं इतकंच इंटरेस्टिंग असेल. यावेळेस फटका पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण उत्तम पाटीलच्या बॅट मधून आलाय एक हाफलातून स्ट्रोक. व्हाट अ शॉट, ब्युटिफुल टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने हाय बॅक लिफ्टने हा स्ट्रोक खेळलाय. इनसाइड आउट, व्हाट अ शॉट. प्रेशर प्रेशर गोलंदाजावर आता प्रेशर. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 10 या आकड्यावर 10 धावा 11 धावा दाखल करायला लागलेत. हे देखील सॉफ्टवेअरने खेळला. चेंडू जातोय डीप मध्ये, मिड विकेट रिजन मध्ये, अगदी सिंगल मिळते. फुलटॉस बॉल, टायमिंग चुकलाय, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, कॅच पकडली जाते आणि अशा तऱ्हेने खेळ संपलाय. नमित पाटीलला परतावा लागेल. विकेटचं होतोय पतन आणि पहिला धक्का लागतोय टीम अयांश कुमार 11 तुर्भे टीमला. पहिला गडी गारद होतोय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या पुढे जात असताना न्यू बॅटर उमेश कांबळे फलंदाजीसाठी आलाय. 12 धावा दाखल करायला लागलेत. 12 धावांची आवश्यकता आहे. 24 टार्गेट आहे. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आता 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आणि 12 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. अगदी सामना सोपा आपल्याला पाहायला मिळतोय. तुर्भे नगरीमध्ये 29-30 या कालावधीमध्ये एक मोठी स्पर्धा भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली अगदी 16 ग्रामीण संघ आपल्याला पाहायला मिळतील. एक मोठी स्पर्धा खुल्या गटातील संघ देखील तुर्भा नगरीमध्ये 29-30 या कालावधीमध्ये पाहायला मिळतील आणि ती देखील स्पर्धा तितकीच महत्वाची आहे. चला दिविश 11 ऐरोली टीम आणि त्यांना देखील रिपोर्टिंग करायचं लवकरात लवकर आमच्या मंचावर या. इथे देखील टॅप स्ट्रोक लगवलाय. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक सिंगल मिळते. आता 11 मध्ये 11 धावा करायचे. तुमचे प्रकाश मडवी ही संपूर्ण या स्पर्धेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असताना आपल्या वडिलांच्या नावावर नेहमीच त्यांनी या स्पर्धेचं अगदी ट्रॉफीचं पारितोषिक त्यांनी देण्याचं काम केलं. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. अकोटापाचा बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक नाही आहे तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. आता 10 मध्ये 10 करायचे. 10 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. भूषण पाटीलच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडू घडले. अनेक खेळाडूंनी क्रिकेटची कारकिर्दीची सुरुवात केली. अगदी ग्रामीण क्रिकेट पासून खुल्या गटातील क्रिकेट पर्यंत अनेकांना मार्गदर्शन देण्याचं काम आज भूषण पाटीलने केले. नेहमीच क्रिकेटसाठी नवी मुंबई क्रिकेटसाठी पोटेन्शियल आणि नवी मुंबई क्रिकेटला काहीतरी नवीन देण्यासाठी अधोनात प्रयत्न करणारा व्यक्ती आहे आणि आज सार्थक अभिमान आहे की 10 PL सारखी स्पर्धा या नवी मुंबईच्या कॅप्टनने जिंकली.
हनन प्रीमियर लीग असेल, उडुपी प्रीमियर लीग असेल, याचं नेतृत्व केलं आणि अशा अनेक खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जातं. अनेक युवा खेळाडूंना आज आपल्या संघामध्ये घेऊन त्यांच्याकडे दाखवलेला विश्वास, त्यामुळे अनेक खेळाडू घडले. उमेश कांबळे, राहुल कांबळे, नमित पाटील, रोनित पाटील असेल, हेमंत पाटील असेल, भाविन पाटील सारखा खेळाडू आहे, अभि सारखा एक तेजतर्रार गोलंदाज आहे. हे सगळे खेळाडू अगदी भूषण पाटीलच्या नेतृत्वाखाली घडलेत आणि हेच घडत असताना उमेशच्या बॅटमधून येतोय षटकार. 6 धावा मिळतील. आता गरज आहे फक्त 3 धावांची. हा सामना लवकरात लवकर संपण्याच्या मार्गावर आहे. आखो टप्प्याचा बॉल होता, हाफ ट्रॅकर होता, फेकला कव्हर रिजन मध्ये आणि उमेश कांबळेच्या बॅटमधून षटकार आलाय. चला यानंतर लगेचच आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. ऑन द फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड. ही मॅच झाली फिनिश. उमेश कांबळेच्या बॅटमधून षटकार आलाय आणि हा सामना जिंकलाय. पुन्हा एकदा ट्रॉफीसाठी दावेदार ठरलाय आयांश कुमार 11 तुर्बे टीम. लवकरात लवकर कॅप्टन या, राकेश लवकरात लवकर या. आणि अजिंक्य लाडू आमच्या सोबत आहेत, श्रीकृष्ण दिवा टीमचा कॅप्टन आहे. अगदी चिठ्ठ्या केली जाईल. 2 चिठ्ठ्यांमध्ये सेमीफायनलच असेल आणि एका चिठ्ठीमध्ये फायनलचं नाव असेल. ज्या टीमला फायनलची चिठ्ठी मिळेल तो संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल आणि ज्या टीमला अगदी सेमीफायनलच्या चिठ्ठ्या लाभतील ते सेमीफायनल खेळतील आणि तो सामना असेल